नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 10 वर्षांनी काम करतोय. यांचं नाव विचारू. यांना वारं गेलेले पेशंट आहे ते. किती वर्ष झालं वारं जाऊन आणि त्यांना आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला? तुमचं नाव काय? विजय कुमार शिंदे. मला सांगा, वारं जाऊन किती वर्ष झाले तुम्हाला? 2 वर्ष झाले, चौथे पास झाले. 2 वर्ष म्हणजे 4 वेळेस तुम्हाला हे पॅरालिसिसचा झटका आला समजा. बरं, दवाखाने डॉक्टर हे सगळे करून बसलो. किती पैसे घातले आतापर्यंत? काय त्याचं गणित असतंय. लाखावर पैसे गेले आणि एवढं पैसे घालून सुद्धा आहे तसं आहे. बरं, माझं आयुर्वेदिक 15 दिवसाचं दिलं तर तुम्हाला, बरोबर आहे? मग माझ्या आयुर्वेदिक औषधानं तुम्हाला काय काय फरक पडलाय? मला बसायला येत नव्हतं, बाथरूम बसू द्या. बसा येऊ लागलं, उठा येऊ लागलं. एवढा म्हणजे अगोदर बसायला येत नव्हतं बाथरूमला, धरून बसावं लागत. धरून म्हणजे भिंतीला वगैरे धरून बसावं लागत होतं. आणि माझं औषध चालू केल्यापासून आता काय फरक वाटायला? स्वतः बसता येतं, त्यांना टेकन देतात. म्हणजे हात न धरता टेका न देता तुम्हाला आता बसायला यायला लागले आणि तुम्हाला हे वारं गेलेलं बसायला यायले, उठायला यायले. आणि तुम्ही माझ्याकडे आज बोलायला बोलत डबल आलो ना. डबल आलो. औषध चांगलं आहे मागण्यासाठी आणि डबल घेण्यासाठी. बरं, हे आयुर्वेदिक औषधानं तुमच्या पॅरालिसिससाठी सुद्धा जे बसता येत नव्हतं, भिंतीला धरून तुम्हाला बसणं उठणं होतं, आता भिंतीला धरायची गरज आहे का? गरज नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही मनानं उठायला बसायला सगळंच व्हायला लागलं. हो, बरोबर. हे आयुर्वेदिक औषधानं तुम्हाला फरक पडलाय म्हणून तुम्ही डबल औषध न्यायला. डबल औषध नाही लावत. धन्यवाद. नमस्कार.